नमस्कार मित्रांनो, मराठी बोली या चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। तर आज बाई तुझा आशीर्वाद या मालिकेच्या आजच्या भागामध्ये खूपच धमाकेदार असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळणार आहे। कारण आता मुलगी बघण्यासाठी आलेल्या यशादादाने मात्र कमालच केलेली असते। हे सगळं बघून आता सगळ्यांना मात्र मोठा धक्का बसलेला असतो। तर इकडे अवनीची इच्छा नसताने त्या घाणेरड्या विवांशी तिचं जबरदस्तीने लग्न ठरवलेलं आपल्याला बघायला मिळणार आहे। तर इथे आता अवनीच्या घरी विवान आणि त्याचे आईबाबा आलेले असतात। सगळेजण आता दारात उभी राहून त्यांचं स्वागत करतात। आता आतमध्ये त्याच विवानचे आईबाबा म्हणू लागतात, हे बघा आमचा विवान खूप हुशार आहे, खूप गुणी पोरगा आहे, त्याचं शिक्षण कॅनडातच झालं आहे आणि तो आता तिकडेच सेटल झाला आहे। त्यावर लगेच आता त्याची आई म्हणू लागते, हो आणि त्याने तिकडे खूप मोठा बंगला बांधला आहे बरं का, खूपच छान, अगदी छान असा परिसर पण केला आहे त्याच्या शेजारी। त्यावर लगेच आता त्याचे बाबा म्हणू लागतात, आणि फक्त मी तुम्हाला सांगतो, मी माझ्या मुलाला संस्कार दिले, बाकी जे काही कमवलं आहे ना त्याने ते स्वतःच्या हिमतीवर स्वतःच। आता मात्र लगेच विवान पटकन उठतो आणि अवनीच्या बाबाजवळ येतो। अवनीच्या बाबाला आता तो एक बुके देऊ लागतो। त्यावर अवनीचे बाबा म्हणू लागतात, बुके कशासाठी? नाही नकोय मला। त्यावर लगेच आता रागाच्या भरातच अवनीच्या बाबांकडे बघत हा विवान म्हणू लागतो, हा तर तुम्हाला घ्यावाच लागेल, कारण हा बुके साधासुद्धा नाही आहे, लय मेहनतीने आणलाय। आता लगेच विवानचे आईबाबा घाबरतात, कारण याचा राग म्हणजे खूपच भयंकर असतो। ते लगेच दोघेही आता विवानकडे बघू लागतात। त्याच वेळेस विवानला आठवतं, जेव्हा रस्त्याने येत असताना स्टॉलवरती थांबल्यानंतर हा बुके घेण्यासाठी विवान त्या स्टॉलवरती गेलेला असतो। तिथे आता एक काका आलेले असतात, त्यांनी हा बुके खरेदी केलेला असतो। हा बुके 500 रुपयाचा असतो। त्यावर लगेच आता विवानची नजर या बुकेवरती पडते। ओ दादा, हा बुके द्या मला। त्यावर लगेच आता ते दादा म्हणू लागतात, नाही हो साहेब, तुम्ही दुसरा एखादा घ्या, हा विकला गेला, हे बघा यांनी सिलेक्ट केलाय, आता यांचा झालाय तो। त्यावर लगेच विवान म्हणू लागतो, कितीचा आहे तो बुके? त्यावर ते दादा म्हणू लागतात, 500चा, तुम्ही दुसरा घ्या। त्यावर विवान म्हणू लागतो, चला 1000 देतो, पण मला हाच बुके पाहिजे। त्यावर लगेच आता ते दुकानदार म्हणू लागतात, नाही नाही असं जमणार नाही हो, अहो त्यांनी घेतलाय तो, तुम्ही बघा ना दुसरा। त्यावर विवान म्हणू लागतो, 2000 देतो, पण मला हाच पाहिजे। त्याच वेळेस आता ज्यांनी तो बुके घेतलेला असतो ना ते काका म्हणू लागतात, पैशाचा माज कुणाला दाखवतो रे, तुला दुसरा घेता येत नाही? आता विवानला खूपच राग येतो, 3000, 5000, पण मला हाच बुके पाहिजे। आता लगेच 5000 देऊन विवानने हा बुके जबरदस्तीने घेतलेला असतो। आता हे सगळे क्षण त्याला आठवू लागतात। त्याच वेळेस अवनीचे बाबा म्हणू लागतात, बरं ठीक आहे, घेतो मी बुके। आता लगेच विवान तिथे सोप्यावरती बसतो। तर इकडे आता राजा, यशादादा सगळेजण आता मुलगी बघण्यासाठी गुरुजींबरोबर त्या मुलीच्या घरी पोहोचलेले असतात। आता गुरुजी सगळ्यांची ओळख करून देऊ लागतात, हे मुलाचे बाबा, हा मुलाचा 2 नंबरचा भाऊ, अशी सगळ्यांची ओळख झालेली असते। त्याच वेळेस आता मुलीची आजी, आई, चुलती सगळ्याजणी तिथे हजर असतात। तेव्हा लगेच आता गुरुजी म्हणू लागतात, हे बघा ही आजी, आई, काकी सगळ्यांची ओळख झालेली असते। त्यावर मुलीची आजी म्हणू लागते, नाही म्हणजे सगळे पुरुषच आले, एखादी बाई माणूस नाही आली, आई नाही आली का तुमची? त्यावर लगेच आता राजाचे बाबा म्हणू लागतात, नाही आई नाही आहे त्यांना, आई गेली आहे त्यांची। त्याच वेळेस आता लगेच आजी म्हणू लागते, मग आत्या असेलच ना, आत्या आहे असं ऐकलंय आम्ही, मग ती नाही आली का? त्यावर लगेच आता आत्याचं नाव घेताच इथे धोंडी अण्णांना मात्र खूपच राग येतो। तेव्हा लगेच ते म्हणू लागतात, जीभ जडली तिची। त्याच वेळेस सगळेजण आता अण्णांकडे बघू लागतात। तेव्हा राजा मात्र आता सावरून घेतो, कारण हे स्थळ जायला नको, आज यशादादाचं लग्न जमवायचंच असं राजा ठरवून आलेलं असतो ना। तेव्हा राजा म्हणू लागतो, जीभ जळली जळली असं म्हणायचं अण्णांना, सकाळी तिने गरम गरम काहीतरी खाल्लं आणि जीभ जळली, मग तिला बोलता आलं नाही ना, ती हॉस्पिटलमध्ये गेली, नाहीतर आली असती। त्यावर लगेच आता मुलीचे वडील म्हणू लागतात, नाही म्हणजे हा यशोधन तुमच्या घरचा मोठा मुलगा ना? त्यावर राजा म्हणू लागतो, हो आमच्या घरचा कुलदीपक येतो आणि त्याचंच लग्न ठरवायला आलोय की आम्ही इकडे। आता लगेच यशोदादा लाजू लागतो। त्याच वेळेस मुलीचे वडील विचारू लागतात, नाही म्हणजे काय काम करतात ते? त्यावर लगेच यशोदादा सांगायला जाणार की मी एक मिस्त्री आहे। त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, दादा थांब मी सांगतो, तू नको बोलू, माझा भाऊ खूप मोठा
बिल्डर कन्स्ट्रक्शनमध्ये काम करतो. लय कामं येत असतात ना त्याच्याकडे. लय बिझी माणूस आहे तो. आणि एवढंच नाही, तुमच्या गावाचा रस्ता करायचा टेंडर बी भरलाय त्याने. आता मात्र हे ऐकताच यशोदादाला धक्का बसतो. त्याला ठसका लागतो. तो पटकन आता ग्लासभर पाणी पिऊ लागतो. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, दादा तुला ठसका लागलाय मी समजू शकतो. हे बघा, दादाचं काम कसं आहे माहिती आहे, जे रस्त्याचे टेंडर भरले जातात ना ते कुणालाही सांगत नसतात. पण मी बोलून गेलो ना म्हणून त्याला भीती वाटली असेल. पण दादा काळजी करू नको. अरे ही माणसं आपलीच आहे, ही कुणालाच सांगणार नाही. हे बघा, तुमच्या गावच्या रस्त्याचं टेंडर भरलं ही बातमी तुम्ही कुणालाच सांगू नका. दादा नाही सांगणार, तू नको टेन्शन घेऊ. त्याच वेळेस आता लगेच मुलीचे वडील म्हणू लागतात, त्यांचं ठीक आहे पण तुम्ही काय करता. त्याच वेळेस आता राजा आणखीन काही फाक्या मारणार. तेच आता पाल्यामध्ये बोलतो, तो गाडी ड्रायव्हर आहे, मी ना मेकॅनिक आहे आणि हा आमचा सगळ्यात लहान भाऊ धन्या. तू अजून शिक्षण घेतोय. आता लगेच आमच्या घराबद्दल असं पाल्या बोलायला जाणार. त्याच वेळेस राजा म्हणू लागतो, पाल्या थांब, एवढी सगळी माहिती द्यायची गरज नाही आहे. म्हणजे कसं आहे ना, आता मुलगी बघायला आलोय ना आपण, मुलगी बघून घेऊया. तर आता लगेच मुलीला बोलवलं जातं. तर इकडे अवनी आलेली असते. आता तिची वहिनी तिला खाली घेऊन येते. आता लगेच हा विवान अवनीकडे एकटक बघू लागतो. त्याच वेळेस या विवानकडे बघताच अवनी लगेच थबकते आणि भिंतीआड जरा बाजूला जाते. ए वहिनी, हा कोण आणलाय बाउन्सर, कसा दिसतोय तो, मला नाही आवडत तो. त्यावर लगेच तिची वहिनी म्हणू लागते, अगं असं काय करते, चल ना, हाच मुलगा आहे तो, किती छान दिसतोय बघ बरं. त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, हा एक नंबरचा मोठू हाती दिसतोय. त्यावर लगेच आता तिची वहिनी तिला खाली घेऊन येते. तेव्हा तिचे बाबा म्हणू लागतात, त्यांचा नमस्कार कर. अवनी आता विवानच्या आईवडिलांचा नमस्कार करते आणि तिथे सोप्यावरती बसते. त्याच वेळेस आता अवनीचे बाबा आता तिची ओळख करून देऊ लागतात, ही माझी मुलगी अवनी, खूप हुशार आहे बरं का, आर्किटेक्ट आहे ती आणि तिचा अभ्यास म्हणजे एक नंबर भारी. आणि विवान, तुझी तब्येत मात्र तू खूपच सेफमध्ये बनवली आहे, नाही म्हणजे जिमला वगैरे जात असशील ना. त्यावर लगेच आता विवानची आई म्हणू लागते, जिमला, एकदा का जिममध्ये सकाळी घुसला की 2-2 तास बाहेर निघत नाही, रोजचं डेली रुटीन आहे त्याचं. त्यावर लगेच आता इथे अवनी मनाशीच म्हणू लागते, बोका दिसतोय एक नंबरचा, कसल्याला डेली रुटीन. त्याच वेळेस आता तिचे बाबा म्हणू लागतात, अवनी अगं जे काय बोलायचं ते मोठ्याने बोल, मनातल्या मनात काय बोलतेस तू. त्यावर अवनी म्हणू लागते, कुठे काय, काहीच नाही. त्याच वेळेस आता तिचे बाबा म्हणू लागतात, अवनी अगं तुला काही विवांना प्रश्न विचारायचे असेल तर विचार. त्यावर लगेच तिची आई म्हणू लागते, हो सगळ्यांसमोर कसं बोलणार ती. तेव्हा लगेच आता तिचे बाबा म्हणू लागतात, आमचा बंगला ना एक नंबर भारी, आमच्या बंगल्यातली बाल्कनी म्हणजे लय मस्त जागा, तिकडे गेल्यानंतर कोण बी गप्पा मारतं. अवनी जा की बंगला दाखव विवानला, जा पटकन. आता विवान पटकन उठून उभी राहतो. दोघेही आता तिकडनं बाहेर बाल्कनीत जातात. आता मात्र अवनी रागानेच या मोठू बाउन्सरकडे बघत असते. तर आता इथे मात्र यशादादाला बघण्यासाठी मुलीला बाहेर बोलावलं जातं. आता मुलगी अतिशय सुंदर असते. ती आता सगळ्यांसाठी हातात वडापाव घेऊन आलेली असते. आता मात्र यशोदादा तर लाजूच लागतो. त्याच वेळेस आता मुलगी लगेच ते वडापाव तिथे टेबलवरती ठेवते, अण्णांचा आशीर्वाद घेते आणि सगळ्यांना एक प्लेट देऊ लागते. आता मात्र यशोदादा लाजू लागतो आणि ती वडापावची प्लेट आपल्या हातात धरत आता त्या मुलीकडे एकटक बघत असतो. आता राजा मात्र त्याकडे बघून हसू लागतो. तर आता सगळ्यांनी वडापाव खायला सुरुवात केलेली असते. तेव्हा मुलीची आई म्हणू लागते, खा, अहो हे वडापाव आमच्या प्रज्ञाने स्वतः तिच्या हाताने बनवलेत बरं का. तेव्हा लगेच एक घास खाताच यशादादाला राजाला मात्र धक्काच बसलेला असतो. कारण वडापाव एकदम बेचव झालेला असतो, त्याला साधं बेसन पीठ चिकटलेलं सुद्धा नसतं. त्यावर लगेच आता राजा मात्र हसू लागतो, मस्त मस्त झाले ता, कारण आज काहीही करून इकडे घोळ करायचा नाही, मुलीचा होकार मिळालाच पाहिजे असं त्याने ठरवलेलं असतं. पण इथे मात्र आता यशादादाचं तोंड वाकडं तिकडं झालेलं असतं. तेव्हा लगेच आता ती मुलगी प्रज्ञा विचारू लागते, काय झालं, बरोबर झाले नाहीत का. तेव्हा यशादादा म्हणू लागतो, हे वडापाव तुम्हीच बनवलेत का. त्यावर लगेच आता मुलीची आई म्हणू लागते, हो मी सांगितलं ना, तिनेच बनवलेत. त्याच वेळेस यशादादा म्हणू लागतो, तुमचं किचन कुठे, दाखवा बरं मला, चला पटकन. आता लगेच यशादादा
त्याच्या पाठोपाठ सगळेजण किचनमध्ये आलेले असतात. तर इकडे आता अवनी आणि विवान दोघेही बाल्कनीत आलेले असतात. आता बाल्कनीत येताच लगेच विवान आपल्या अंगात जो कोट घातलेला असतो ना तो काढून तिथे झोपाळ्यावरती ठेवतो. तेव्हा अवनी मनाशीच म्हणू लागते, एक नंबरचा बाउन्सर दिसतोय आणि आता याच्याशी मी काय बोलणार. त्यावर लगेच आता विवान म्हणू लागतो, काही बोलली का नाही, जे काही असेल ते मोठ्याने बोल. त्यावर लगेच आता अवनी म्हणू लागते, मी कुठे काय बोलले, मी काहीच बोलले नाही, तुम्हीच बोला काही असेल तर. त्यावर लगेच विवान म्हणू लागतो, बरं तुझं काही एज्युकेशन असेल ना, नाही म्हणजे काय शिक्षण वगैरे काय झाले सांग की. त्यावर लगेच आता इथे अवनी म्हणू लागते, मग मी खूप शिकले, मी आर्किटेक्ट झाली आणि माझी अजून शिकण्याची खूप इच्छा आहे. त्यावर लगेच आता विवान अवनीकडे बघू लागतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, गोल्ड मेडल भेटले मला. त्याच वेळी विवान हसू लागतो. तेव्हा अवनी म्हणू लागते, गोल्ड मेडलचं नाव काढल्यानंतर हसायला काय झालं त्यात. त्यावर लगेच आत्ता विवान म्हणू लागतो, या असल्या इंडियातल्या गोल्ड मेडलला कॅनडात कोणी पुसत बी नाही आणि विचारत बी नाही. एक नंबर भंगार माल असतो तिकडे गेल्यानंतर हे गोल्ड मेडल म्हणजे. आणि मला इथलं नाही तर कॅनडाचं गोल्ड मेडल भेटलेलं आहे, एक नंबर टॉपचं. आता अवनीला खूपच राग येतो. त्यावर लगेच आता विवान म्हणू लागतो, बरं दुसरा प्रश्न, तुला लग्न झाल्यानंतर काय करायचं आहे, नाही म्हणजे पुढच्या फ्युचरचा विचार केला असेल ना तू, सांग ना मग पुढे काय ठरवलं आहे. त्यावर अवनी म्हणू लागते, कोणी मी, नाही, या मोटूला ना आता मी नकारच द्यायला लावते. मला काही करायला आवडत नाही, मी पुढच्या आयुष्याचा विचार केलेलाच नाही आहे. मला फक्त घरी खायचं प्यायचं मस्त बसायचं आरामात राहायचं एवढंच जमतं. त्यावर लगेच आता विवान म्हणू लागतो, सॉलिड, एक नंबर भारी, मला अशीच बायको हवी होती जी कुठलंही काम न करता फक्त घरी राहून माझं घर सांभाळेल. आता मात्र अवनीची गंमत फसलेली असते. त्याच वेळेस विवान म्हणू लागतो, बरं तिसरं, आता इंडियामधल्या मुलींना खूप छान स्वयंपाक येतो, तुलाही येत असेल ना, नाही म्हणजे इथला घरगुती स्वयंपाक खायला मलाही आवडेल, तसं माझं स्वप्न आहे, मला अशीच बायको हवी. त्यावर लगेच अवनी आता उलट उत्तर देते, जमणार नाही, तुमची इच्छा पूर्ण होणार नाही, कारण ना मला स्वयंपाक येत नाही, मला साधा चहा येत नाही, मी कधीच काही बनवू शकत नाही, त्यामुळे बघा तुम्हाला काय करायचं ते. तेव्हा लगेच आता विवान म्हणू लागतो, वाह एक नंबर भारी, पण श्रावणी. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, श्रावणी, तुम्ही एका क्षणात माझं नाव विसरलात की. त्यावर लगेच आता विवान म्हणू लागतो, बरोबर अवनी, इकडे ना जरा जास्तच गरम होतं आहे ना, या इंडियामध्ये खूपच गरम वातावरण आहे, मला नाही वाटत तुझ्याशी लग्न करून मला हे गरम वातावरण सहन होईल. त्यावर लगेच अवनीला राग येतो, काय हो तुम्ही सारखे आमच्या इंडियाला का नावं ठेवत असतात. तेव्हा लगेच आता विवान म्हणू लागतो, इंडियाला नाव ठेवल्यानंतर तुला राग येतो. तेव्हा लगेच आता अवनी म्हणू लागते, येणारच, कारण मी या इंडियाची म्हणजे या भारताची नागरिक आहे, तुमच्यासारखी कॅनडाची नाही. आणि काय हो तुम्हाला इकडे आमच्या भारतात येऊन एवढं गरम होतं आणि तुमच्या कॅनडात गरम होत नाही. त्यावर लगेच आत्ता विवान म्हणू लागतो, नाही तिकडे सगळीकडे AC असतो. तेव्हा लगेच अवनी म्हणू लागते, हो बाल्कनीत पण AC बसवला आहे, चौकात रस्त्यावरती सगळीकडे AC असतो का तिकडे, सांगा ना. त्याच वेळेस आता लगेच विवान म्हणू लागतो, वाह उलट उत्तर, एक नंबर भारी हा मोहिनी. तेव्हा लगेच आता इथे अवनी म्हणू लागते, मोहिनी, श्रावणी, मोहिनी, किती नावं बदलणार आहात माझे. मला वाटलं होतं तुम्हाला एवढं इंडियाचं नाही तर कॅनडाचं गोल्ड मेडल भेटलं आहे, पण एवढं कच्चं बेसिक असेल इंडियाचं गोल्ड मेडलपेक्षा कॅनडाचं, मला माहिती नव्हतं. तुमच्या साधं नाव लक्षात राहत नाही, तुम्ही गोल्ड मेडल मिळवलंच कसं. त्यावर लगेच आता विवान म्हणू लागतो, नाईस, एक नंबर भारी आहे, लय आवडलं आपल्याला. आता मात्र लगेच विवान तिकडं निघून जातो. अवनीला मात्र काय करावं काही सुचत नाही. आता जर याने मी जे काय बोलले ते बाबांना सांगितलं तर, अरे देवा, बाबा माझ्यावरती खूप रागवतील अशी भीती आता अवनीला वाटू लागते. तर त्यानंतर इकडे आता यशादादा किचनमध्ये येऊन वडापाव बनवायला घेतो. त्याच वेळेस तो त्या मुलीला म्हणू लागतो, एवढं पातळ पीठ नाही करायचं हो, त्यात बेसन कुठे दिसतच नाही आहे, अगदी पाणी झालं आहे त्याचं, अजून बेसन पीठ असेल तर द्याल मला. आता ती मुलगी लगेच यशादादाला बेसन पीठ देते. आता राजाने तर डोक्याला हात लावलेला असतो. मुलीचे वडील, आई, आजी सगळ्याजणी किचनमध्ये येऊन आता या यशोदांकडे बघत असतात. त्याच वेळेस आता राजा म्हणू लागते, दादा अरे राहू दे ना, ते बनवतील ना. तेव्हा लगेच आता यशादादा म्हणू लागतो, नाही त्यांना कसे बनवायचे ना हे मी शिकवतो. त्यावर लगेच आता यशादादा त्यात अजून बेसन पीठ कालवतो आणि त्या मुलीला सांगू लागतो, हे बघा वडापाव बनवताना चटणी थंड होऊ द्यायची आणि मग अशी कुस्करायची, आणि हो
त्यात नंतर मीठ घालायचं अगदी शेवटी, जेव्हा आपल्याला वडापाव तळायचे ना तेव्हा, म्हणजे कसं आहे बटाट्याला पाणी सुटत नाही. आणि हे बघा, एक गोष्ट लक्षात ठेवा, हे पातळ पीठ दिसतंय ना म्हणून त्यात थोडंसं तांदळाचं पीठ पण घालायचं. अगदी छान चव येते वडापावला. द्याल ना तांदळाचं पीठ. आता लगेच प्रज्ञा पटकन यशोदादाला तांदळाचं पीठ देते. आता लगेच राजा म्हणू लागतो, यशोदादा त्या बनवतील ना, त्यांना बनवू दे की. त्यावर यशोदादा म्हणू लागतो, नाही नाही, मी त्यांना शिकवतोय ना, त्या बघतील. तेव्हा लगेच आता सगळेजण या यशोदांकडे बघत असतात. त्याच वेळेस पाल्या आणि धन्या येतात आणि किचनच्या दरवाज्यात उभी राहतात. तेव्हा राजा त्यांना खुणवतो, काही खरं नाही, या यशोदादाचं काय बी खरं नाही. त्याच वेळेस आता राजा म्हणू लागतो, यशोदादा आपण वडापाव बनवायला नाही आलोय, चल पटकन. त्याच वेळेस यशोदादा म्हणू लागतो, नाही नाही, आज मी यांना शिकवूनच जाणार. आता मात्र खूप छान असे वडापाव यशोदादाने बनवलेले असतात. तेव्हा लगेच तो आता प्रज्ञाला एक वडापाव खायला देतो. खाऊन बघा कसे झालेत. प्रज्ञा खाऊन बघते, खूपच छान चवदार झालेले असतात. तेव्हा ती खूप खुश होते. त्यावर लगेच आता यशोदादा सगळ्यांना वडापाव देतो. खा खा, तुम्ही पण टेस्ट घ्या. आता यशोदादा नवरीच्या आजीला विचारू लागतो, सांगा ना कसे झालेत. तेव्हा आजीबाई म्हणू लागतात, एक नंबर भारी चव आली या. त्यावर राजा मनाशीच म्हणू लागतो, वडापावचा बेत जमलाय, पण मुलगी बघण्याचा कार्यक्रम फसला यशोदादा. चला आता, चला इकडनं बाहेर. तर इकडे आता विवान हॉलमध्ये येताच लगेच अवनीच्या बाबासमोर येऊन उभी राहतो. तुमच्याकडनं ही अपेक्षा नव्हती. आता सगळेजण मात्र विवानकडे बघू लागतात. काय झालं नेमकं, अवनी आणि याच्यामध्ये काही भांडण झालंय का. त्यावर लगेच आता विवान म्हणू लागतो, तुमची मुलगी एवढी शिकली, आर्किटेक्ट झाली, पण तिला जरा पण बेसिक नाही आहे. बाहेरच्या नॉलेजबद्दल तिला जरा बी कल्पना नाही आहे. कुठल्या सिच्युएशनला कसं बोलायचं हे तिला अजिबात माहिती नाही. तेव्हा लगेच आता अवनी घाबरते. अरे बापरे, आता बाबा माझ्यावरती ओरडणार असं तिला वाटू लागतं. विवान लगेच अवनीकडे बघतो, पण चला, मला तिला कॅनडाला घेऊन जाऊन तिकडनं सगळं काही शिकवायला नक्कीच आवडेल. आता मात्र लगेच सगळेजण खूप खुश होतात. तेव्हा लगेच आता विवान अवनीकडे बघतच म्हणू लागतो, हो, माझा या लग्नाला होकार आहे. मला अवनी खूप आवडली, मी तिला कॅनडाला नक्कीच घेऊन जाईल. त्याच वेळेस आता लगेच विवानचं हे बोलणं ऐकताच अवनीला धक्काच बसतो. तेव्हा विवान म्हणू लागतो, अवनी मी नाव बरोबर घेतलं ना. त्याच वेळेस सगळेजण आनंदाने एकमेकांना मिठी मारू लागतात. अवनीचे बाबा लगेच विवानला पेढा भरवतात. तेव्हा आता पेढा खात असतानाच हा विवान अवनीकडे बघतो आणि म्हणू लागतो, मला उलट उत्तर देते, माझ्याशी नडते, पण ज्याचा राग येतो ना त्याला हा विवान कधी बी सोडत नाही, त्याचा बदला घेतोच. आता जो तू मला दाखवलाय ना त्याचा बदला घेणार मी, पण आत्ता नाही, लग्न झाल्यानंतर त्याची शिक्षा तुला नक्की मिळणार. बघ हा विवान काय करतोय, तुला सोडणार नाही मी, असे आता तो मनाशीच म्हणू लागतो. आता मात्र अवनीला मोठा धक्का बसलेला असतो. इकडे लग्न ठरलंय, पण तिला या मुलाशी लग्न करायचं नसतं. काय करावं तिला काही सुचत नाही. तर आता त्यानंतर इकडे आता मुलगी बघण्याचा यशोदादाचा कार्यक्रम झालेला असतो. तेव्हा तर आता गुरुजी म्हणू लागतात, चला आता आपण निघूया. तेव्हा राजा लगेच अण्णांना खुणावतो. त्यावर अण्णा म्हणू लागतात, आम्हाला ना मुलगी पसंत आहे बरं का. तेव्हा लगेच आता मुलीचे वडील म्हणू लागतात, बरं आमच्याकडनं बी आम्ही मुलीकडनं विचारून घेऊया आणि मग तुम्हाला कळूया. आता मात्र लगेच राजादादा यशोदादाकडे बघू लागतो. सगळेजण निघालेले असतात. त्याच वेळेस आता यशोदादा निघालेले असतानाच प्रज्ञा त्याच्या समोर येऊन उभी राहते. यशोदादा लाजू लागतो. तर आता राजा मात्र या मुलीकडे बघत असतो. मुलीला हा आपला यशोदादा नक्कीच आवडला हे त्याला कळालेलं असतं. तर त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल, इथे आता मुलीच्या घरच्यांचा होकार नक्कीच येणार. त्यामुळे यशोदादा आता तुझं लग्न फिक्समध्ये होणार, कारण ती मुलगी देवयाईने तुझ्यासाठीच बनवली आणि माझ्यासाठी ती, असे म्हणताच आता त्याला अवनी आपल्या डोळ्यासमोर दिसू लागते. तर इकडे अवनीचं लग्न ठरलेलं असतं. त्यामुळे अवनी मात्र भडकते आणि म्हणू लागते, मला नाही करायचं हे लग्न. तेव्हा तिचा दादा म्हणू लागतो, हे बघ अवनी, आम्ही तुझ्या भल्यासाठीच हे करतोय. त्यावर लगेच अवनी म्हणू लागते, मग माझ्या भल्यात माझा विचार घ्या ना तुम्ही, मला त्या मोठूशी लग्न नाही करायचं. तेव्हा तिचे बाबा म्हणू लागतात, अवनी तुला हे लग्न करावंच लागेल, लग्न ठरलंय आता आणि तुझं लग्न विवांशीच होणार. आता मात्र अवनीला काय करावं, काय उत्तर द्यावं काही सुचत नाही. तर आता मात्र अवनी आणि राजाची भेट कशी होणार, अवनीचं लग्न कसं मोडणार, असे असंख्य प्रश्न आता पुढे आपल्याला बघायला मिळतील. त्यामुळे मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.